आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल एग मसाला। तुम्ही ही रेसिपी अगदी गडबडीच्या वेळेस, घाईच्या वेळेस झटपट करू शकता। तर इथे मी 6 अंडी उकडून घेतली आहेत आणि 2 असे त्याचे काप केले आहेत अशा प्रकारे, आणि तेलात त्यांना आपण फ्राय करून घ्यायचं। आता तेलात फ्राय का करायचं, तर ते अंड्याचं जे डेल असतं ते तेलात विरघळू नये, किंवा आपण जो मसाला वापरणार आहे त्या मसाल्यात हे अंड्याचं डेल विरघळू नये म्हणून त्याला कोटिंग करण्यासाठी आपण तेलात फ्राय करून घेणार आहे। आता तेलात फ्राय करताना आपण इथे थोडी हळद, थोडं लाल तिखट आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आहे, कारण आपण मसाला जो करणार आहे त्यात सुद्धा आपण मीठ टाकणार आहे। अशा प्रकारे आपण त्याला फ्राय करून घेतलं आहे दोन्ही बाजूनी। तर नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे बर्गे कॉर्नरमध्ये। इथे आता आपण हे मसाले फ्राय करण्यासाठी आपण हे अंड्याचे काप तेलातून बाहेर काढून घेणार आहोत आणि मध्यम चौकोनी आकाराचे असे कांदा मी बारीक करून घेणार आहे। इथे कांद्याचे प्रमाण जसे अंडी असतील त्याप्रमाणे वाढवू शकता। जेवढा जास्त कांदा आपल्याला आवडतो आहे तुम्ही टाकू शकता, अगदी ढाबा स्टाईल होतं। तर इथे मी त्या तेलात कांदा फ्राय करण्यासाठी टाकला आहे। आता आपण आपल्याला लागणाऱ्या मसाल्याचं साहित्य बघू। इथे मी 1 टोमॅटो घेतला आहे, थोडी कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, हे सर्व आपण आता बारीक करून घेऊ कोथिंबीर घेऊन। तर हा आपला अंड्याचा मसाला तयार होईल। तोपर्यंत आपलं इथे कांदा आपला चांगला शिजून असा गुलाबी झालाय। त्यानंतर आपण इथे वाटण टाकणार आहोत आणि ते वाटण तेल सुटस्तोपर्यंत भाजून घेतलं आहे। त्यानंतर हळद आणि लाल तिखट टाकून फ्राय करून घेतलं आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण आपण ह्याला ढाबा स्टाईल बनवणार आहोत। तुम्ही हे पावासोबत किंवा चपातीसोबत, भाकरीसोबत, तुम्हाला जे आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता। तर इथे तुम्ही बघू शकता कोथिंबीर टाकून, चवीनुसार मीठ टाकून ह्याला आपण थोडंसं तेल सुटस्तोपर्यंत भाजून घेतलं आहे। नंतर आपले हे अंड्याचे काप त्यात टाकून त्याला दोन्ही बाजूनी शिजण्यासाठी ठेवून दिले आहे, कारण आपले हे आधीच अंडी शिजलेली आहे। तर आता थोडी कोथिंबीर टाकून एक वाफ आपण काढून घेऊ। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा आणि तुम्हाला कुठल्या रेसिपी बघायला आवडतील हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर इथपर्यंत आपण तेल सुटस्तोपर्यंत आपण भाजून घेतले। धन्यवाद।